नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. केशवनगर मुंढवा परिसरातील वर्षानुवर्ष रखडलेली वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई या गंभीर समस्या आता सुटणार असून माजी सरपंच लोकसेवक संदीपदादा लोणकर यांच्या रास्ता रोको व टाळे ठोको आंदोलनाला यश आले असून महात्मा फुले चौकात उड्डाणपुलास मंजुरी मिळाली. तर पाणी पुरवठा योजनेला 135.57 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पुणे मनपा स्थायी समितीची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. केशवनगर मुंढवा मांजरी परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर पुणे मनपा स्थायी समितीने महात्मा फुले चौकात उड्डाणपुलास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे माजी सरपंच संदीपदादा लोणकर यांनी सांगितले. केशवनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप लोणकर यांनी या प्रश्नासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. पुणे मनपाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली. 25 जून 2023 मध्ये केशवनगर मुंढवा मांजरी परिसरातील नागरिकांच्या समवेत भर पावसात पुणे मनपाच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा ही मागणी संदीपदादांनी लावून धरली होती. दुसरीकडे केशवनगर मुंढवा भागात पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केले होते. संदीप लोणकर यांनी या प्रश्नासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. पुणे मनपाच्या विरोधात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. 6 जुलै 2023 मध्ये केशवनगर मुंढवा मांजरी परिसरातील नागरिकांसाठी लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. संदीप लोणकर यांनी पाण्याची टाकी उभारण्यात यावी तसेच 24/7 रोज पाणी पुरवठा व्हावा ही मागणी लावून धरल्यानं या प्रयत्नांना यश मिळून पाणीपुरवठा योजनेला गती मिळाली आणि 135.57 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. केशवनगर मुंढवा भागात हातात सत्ता नसताना लोकसेवक संदीपदादा लोणकर यांनी सातत्यानं केलेल्या संघर्षाला यश आले आहे. उड्डाणपूल पाणीपुरवठा योजनेला शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानं संदीपदादांचे सर्व स्तरांमधील नागरिक अभिनंदन व्यक्त करत असून आभार मानत आहे. रोकठोक संत पंढरी न्यूज पुणे.